नमस्कार मंडळी. आज हा ना शनिवारचा ब्लॉग आहे. शनिवारी ना मी डोसे बनवले होते. सकाळी नाश्त्यापासून ते लंचपर्यंत आम्ही हेच जेवण केलेलं आहे. सकाळी मी डोसे बनवले, चटणी, फुटाणा डाळ आणि शेंगदाणे, लसूण, मिरची, मीठ हे सगळं घालून मी भरपूर हे घातलेले, कोथिंबीर आणि चटणी बनवली आणि मी डोसे बनवले. पीठ ना मी 3 वाट्या तांदूळ घेतले होते आणि 1.5 वाटी डाळ घेतली होती आणि ती रात्री सकाळी भिजत घातली. आणखी रात्री मी ओव्हनमध्ये ठेवलं होतं 8 तास, 8-10 तास. जरा फुगलं होतं, म्हणजे थंडीमुळे थोडं कमी फुगलं, पण चांगले झाले डोसे वगैरे. आणखी हे मी मोडाचे वाटाणे होते ना शिजवलेले, ते, आणखी कांदा, टमाटा, काळं नमक, परत डाळिंबाचे दाणे हे सगळं घालून मी चाट बनवला होता. तो पण आम्ही नाश्त्याला खाल्ला. आता हे उरलेलं पीठ होतं ना, त्याचा मी ढोकळा बनवला. डोशाचंच पीठ आहे ते, फक्त त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. तर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा तेल घातलं, आणखी इनोची पुडी घातली आणि चांगलं पीठ चांगलं हलवून घ्यायचं. मीठ तर मी सकाळीच घातलेलं होतं, पण हे कढईमधलं थोडंसं फेल गेलं, म्हणजे पीठ आहे ना एकदम फुगलं होतं ना, ते भांडं कमी पडलं, म्हणून त्याचं मी वरचं पीठ आहे ना, मी ते आमच्या ओव्हनच्या लाल भांड्यात काढलं आणि ते मी ओव्हनमध्ये 3 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. खूप छान झालं होतं आणि टेस्टी पण झाला. आणखी एकदम स्पंजी झालेलं आहे बघा, छान आहे. कशी वाटली आहे पांढरा ढोकळ्याची रेसिपी? तुम्ही पण नक्की करा. इडलीच्या पिठाचा ढोकळा छान होतो. आणखी जरा वेगळी चव, साखर घातलेली असते ना त्याच्यामध्ये, आणि फोडणी दिली. आणि हे उरलेला त्या ह्याच्यातला भांड्यातला ढोकळा आहे, त्याला पण मी लाल तिखट घातलं, आणखी फोडणी पण घातलेली, तो पण टेस्टी लागत होता. आणखी कशी वाटली शनिवारी ब्लॉगची रेसिपी? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा आणि असं करून खा ढोकळा. तर डोसे तर मी नेहमी करतच असते. तर हे बघा, मी